आज आपण राज्यातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. पुण्यात आहोत. राज्याचं लक्ष पुण्यावर लागलंय. कारण पुणे म्हणजे काय की सगळ्यांना हवं आहे अशी पुण्याची स्थिती आहे. कारण पुणे हे एक राहण्यासाठी सगळ्या सोयीसुविधांनी असं एक चांगलं शहर म्हणून बघतो. पण पुण्याच्या दृष्टीनं तुम्ही बऱ्याच वर्षापासून इथे वास्तव्यास आहात. सगळे इथलं समाजकारण, इथलं राजकीय, सगळ्या इथली आर्थिक परिस्थिती या सगळ्यांची तुम्ही जवळून अभ्यास केलेला आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती आहे. पण या निवडणुकीला सामोरं जाताना पुण्याचे प्रश्न, पुण्याचा इतिहास, पुण्याची संस्कृती ह्या सगळ्यांकडे आपण कसं बघता बरं अण्णा? नाही, पुण्याचं पुणेरीपण जे आहे ते तसं चांगलं आहे. परंतु आजकाल काय झालंय की पुण्याच्या एकूण राजकीय वातावरण जे आहे ना अत्यंत गढूळ झालेलं आहे. आणि पुण्याचे जे सत्ताधारी आहेत ना, सत्तेतनं पैसा, पैशातनं सत्ता, हे सगळं या पुण्याचं समीकरण झालेलं आहे. आणि म्हणून पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे स्थानिक नेतृत्व आहे त्याचा पूर्णपणे व्यावसायिक उपक्रम दिसतो आजच्या घडीला. पुण्यासारख्या महानगरपालिकेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक येते, पैसा येतोय, पण तो जातोय कुठे? कशा पद्धतीचं कामकाज होतंय? पुण्याच्या रस्त्यांची काय अवस्था आहे? पुण्याच्या ट्रॅफिकची किती समस्या आहे? पुणे शहरामधलं प्रदूषण किती विचित्र पद्धतीने त्याचा किती इंडेक्स वाढलेला आहे? आणि म्हणून पुणे आज गुदमरलेलं आहे एकूण चित्र पाहता. आणि म्हणून पुण्यामध्ये खऱ्या अर्थाने पुण्याला एवढं स्थानिक नेतृत्व असताना सुद्धा पुणे ज्या पद्धतीने बदलायला पाहिजे होतं, पुण्याची कोंडी झालेली आहे आणि एक कोंडी फोडण्याची गरज आहे. आणि म्हणून पुण्याचं राजकारण, एकूण संस्कृतीकरण, एकूण जातीय वातावरण, धार्मिक वातावरण, सांस्कृतिक जे या पुणे शहराचं जे मोठं नाव आहे ते अलीकडच्या काळामध्ये ह्या सगळ्या गँग, गुंड, कोयता गँग या सगळ्यांनी सगळं वातावरण पुण्याचं सध्या परिस्थितीला अत्यंत खूप असं चित्र चांगलं आहे असं म्हणता येणार नाहीये. आणि म्हणून हे जे वातावरण आहे, पुणे शैक्षणिक दृष्ट्या पुणे हे माहेरघर समजलं जातं. विद्येचं माहेरघर. पुणे विद्येचं माहेरघर असताना पुणे इथं या ठिकाणी राहण्यासाठी अत्यंत सुरक्षित असं शहर म्हटलं जातं. आणि पुण्याचं ॲटमॉस्फिअर सुद्धा चांगलं आहे. पुण्याचं सांस्कृतिक वातावरण सुद्धा चांगलं आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये या सर्वच क्षेत्रामध्ये पुण्यामध्ये अत्यंत विदारक चित्र आपल्याला पाहायला मिळतं.